एडीएन टीवी में आपका स्वागत है। बिरकाना यह दिखाते हैं आज की इस खबर को। वरिष्ठ पुलिस गुने शाखा के आदेश अनुसार भिवंडी घटक 2 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सचिन गायकवाड़ और उनकी टीम ने 23/2/2024 को जानकारी मिलने पर मानजून पेट्रोल पंप मानकोली पर जाल बिछाया। इस वक्त गुरु चरण छबीला सिंह जुनेजा उम्र 23 साल, जो मध्य प्रदेश बरहानपुर का रहने वाला है, हथियारों को बिक्री करने आ रहा था। इसे धर दबोचा। इसके पास से 7 माउजर पिस्तौल और 10 जिंदा कारतूस जब्त किए। इस पर 37/1/135 परमाने गुना रजिस्टर कर न्यायालय में भेज दिया गया, जहाँ इसे 2 दिन का रिमांड मिला। वरिष्ठ पुलिस निरीक्षक गुने शाखा घटक 2 की टीम में सचिन गायकवाड़, धनराज केदार, राजेंद्र चौधरी, मंगेश शिर्के, सुनील सालुंके, अमोल देसाई, सीता जादव, अमोल एंग्रे, भावेश घरत, रविंद्र सालुंके ने अपनी कामगिरी दिखाई। आइए देखते हैं इसकी झलक। पोलीस स्टेशन स्तरावर तसेच क्राईम ब्रांचच्या स्तरावरती आपण कारवाई करत असताना युनिट 2 भिवंडी क्राईम ब्रांच यांचे सिनियर PI सचिन गायकवाड यांना अशी इन्फॉर्मेशन होती की एका ठिकाणी शस्त्र विक्रीसाठी येत आहेत। त्या अनुषंगानं सिनियर PI सचिन गायकवाड, युनिट 2 API धनराज केदार, PSI राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या पूर्ण टीमने मानकोली या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला होता। त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये एक आरोपी आपण पकडला। त्याच्याकडून जवळजवळ 7 पिस्टल आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याबरोबर 10 त्याच्याबरोबर राऊंड आपण ताब्यात घेतलेले आहेत। हे जो आरोपी आहे गुरुचरण छबीलाल सिंग जुनेजा हा आरोपी आहे। हा राहणारा मूळचा पाचोरी गाव आहे, बुरहानपूर डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमध्ये। तर या ठिकाणाहून हा विक्रीसाठी आपल्याला मानकोली इथं आलेला होता। त्याच्यासोबत 7 पिस्टल आपल्याला आणि 10 राऊंड मिळालेले आहेत। त्याच्या अनुषंगानं आपण नारपोली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 2 क्राईम ब्रँचनं या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी आणखीनही हा कुठून आणलेले आहे शस्त्रास्त्र, आपण मागेही शस्त्रसाठा पकडला, त्यामध्येही आपण त्या कन्सर्न डिस्ट्रिक्ट SP वगैरे कळवलेलं होतं। यामध्येही आपण आणि त्याच्या पाठीमागं जाऊन आपण आरोपीसुद्धा आणलेले होते। तर यामध्ये सुद्धा आपण हे जे बुरहानपूर ज्या ठिकाणाहून आणलेले आहेत त्या ठिकाणाहून या कोणाकडून आणले आणि तिथं कुठल्या पद्धतीनं तयार होतात या अनुषंगाने तपास चालू आहे। तसंच या ठिकाणी हा आरोपी कोणाला पिस्टल देण्यासाठी आलेला होता याचाही तपास चालू आहे। आपल्याला आरोपीची माहिती होती की या ठिकाणी तो देण्यासाठी आलेला आहे, परंतु आता कस्टडीमध्ये आरोपी आहे। आपण तो कोणाला देण्यासाठी आलेला आहे याची माहिती घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहोत। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 2 भिवंडी यांनी या ठिकाणी केलेली आहे।